नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी धारकांना तसंच पाणी बिल धारकांना आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। ज्या घरपट्टी धारकांची आणि नळ पाणी बिल धारकांची बिलं बाकी आहेत, अशा बिल धारकांनी बिलं लवकरात लवकर भरण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर बिल न भरल्यास अशा बिल धारकांचं नाव हे शहराच्या भर चौकात बॅनर लावून जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। आर्थिक दृष्टीनं नेरळ ग्रामपंचायत सक्षम समजली जाते, परंतु मागील काही वर्षात ग्रामपंचायतीवर आर्थिक बोजा वाढलाय। कर्मचारी वर्गाचे पगार नाहीत, असे एक ना अनेक समस्या उभ्या राहिल्यात। त्यात एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर अनेक ताशेरे ग्रामपंचायतीवर ओढण्यात आले। त्यानंतर आता ग्रामपंचायतीनं जे वर्षानुवर्ष घरपट्टी न भरणारे आणि पाणी बिल न भरणारे आहेत, यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्यात। तर आता बिल न भरणाऱ्यांची नावं देखील चौकात लावणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा देखील समावेश आहे। एकूणच आता बिल धारक बिल भरणार का, ग्रामपंचायत अशा नागरिकांची नावं चौकात लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऐका, लक्ष द्या, ग्रामपंचायत नेरळतर्फे नेरळमधील सर्व नागरिकांना नमस्कार। ज्या ज्या नागरिकांनी आजपर्यंत आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली आहे, अशा सर्वांना धन्यवाद, थँक्यू। ग्रामपंचायतीत सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तसेच आजपर्यंत ज्या नागरिकांनी आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली नाही, अशांना जाहीर आव्हान आहे की आपली थकलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण त्वरित ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भरणा करायची आहे। ग्रामपंचायत ऑफिस या मार्च महिन्याच्या 30 दिवस सुरू राहणार आहे, सकाळी 10 ते 6। तरी आपल्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेली आहे। आपण त्वरित जाऊन आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भरणा करायची आहे। तसेच ज्या ज्या नागरिकांची नोटीस देऊन सुद्धा आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली नाही, अशांना विशेष सूचना आहे की आपली थकलेली घरपट्टी आपण भरली नाही तर आपली नावे गावातील चौकात का लावू नये। ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर आपली नावे लावलेलीच आहेत, पण ती नावे गावातील चौकात जाहीर का करू नये, याबद्दल आपणच खुलासा करावा। ग्रामपंचायतीत आपण यापूर्वी सहकार्य करत होते, तर यापुढे देखील सहकार्याची भूमिका ठेवावी, तरच ग्रामपंचायत आपल्या सहकार्याने चालणार आहे। तरी आपण आपली घरपट्टी त्वरित आलेल्या कर्मचाऱ्याकडे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भरणा करायची आहे। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।